नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. शरद पवार 4 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर. समरजित घाटगे आज पवार गटात प्रवेश करणार. एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन. अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला संप. आगारातून एकही बस सुटली नाही. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन. अमरावती जिल्ह्यातील एसटी सेवा सुरळीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीकडून आंदोलनाची घोषणा. मात्र अमरावतीत संप नाही, कर्मचारी केवळ धरणे आंदोलन करणार. जोडे कसले मारता, हिंमत असेल तर समोर या. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजितदारांचं आव्हान. तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची ही टीका. पवार 83 वर्षांचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. नारायण राणेंचा पवारांवर हल्लाबोल. तर शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद, राणेंची टीका. उद्धव ठाकरेंनाच आता गेट आउट करण्याची वेळ आली आहे. नारायण राणेंचा हल्लाबोल. शरद पवार या वयातही लावालावी करतात. तर उद्धव ठाकरे बावळट माणूस, राणेंची खोचक टीका. संजय राऊतांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या आहेत. सामना वर्तमानपत्र दाखवत नारायण राणेंचा गंभीर आरोप. तर राऊतांना जेलमध्ये टाकण्याची राणेंची मागणी. नारायण राणे आणि त्यांचे चाराणे बाराणेंवर व्यक्त भाव वाटत नाही. राणे आता फडणवीसांच्या ब्रिगेडमध्ये सालगडीही नाही. ते कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतात. सुषमा अंधारेंचा पलटवार. फडणवीसांची स्क्रिप्ट किती वाचायची याला मर्यादा. तुमचा स्वाभिमान तुम्ही फडणवीसांच्या पायावर घाण ठेवलाय. महबूब शेख यांचा नारायण राणेंवर निशाणा. फडणवीसांनी शौर्यांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले. जितेंद्र आव्हाडांची फडणवीसांवर टीका. तर विरोधकांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस. दरेकरांचा पलटवार. वाकड्या नजरेनं पाहिलं तर हिंदू म्हणून त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. खान लोकांचे चित्रपट हाऊसफुल करण्यापेक्षा हिंदूंचे चित्रपट बघा, नितेश राणेंचं वक्तव्य. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल. रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलले तर मशिदीत घुसून मारू, नितेश राणेंचं विधान. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांकडून शिवरायांचा पुतळा पडलेल्या ठिकाणाची पाहणी. आदिलशहाचे वंशज आजही इथल्या मातीत आहेत. भास्कर जाधवांचा नितेश राणेंवर हल्लाबोल. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघात वडिलांच्या प्रचारात सक्रिय. तर शिर्डी मतदारसंघात जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, सुजय विखेंचा इशारा. मीडिया दूर गेला की फडणवीसांचे आमदार मला भेटतात. फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार मला सांगतात. मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली. अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी. बदलापूर आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर. वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढल्यानं त्यांच्या कुटुंबियांना दिलासा. अजित पवार मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. विधानसभेनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील ही आशा. जय पवारांचं वक्तव्य. बारामतीत जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. बॅनरवर आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो. तर शिंदेंच्या कार्यकाळाचा 2022 ते 2024 असा उल्लेख. अजितदारांच्या कार्यकर्त्यांना वाटतं ते मुख्यमंत्री व्हावेत, त्यात वाईट काही नाही. आम्ही मुख्यमंत्री पदासाठी नाही तर जनतेसाठी लढतोय. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अजितदारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न हे स्वप्नच राहील असं वाटतं. 90 जागांवरून ते 60 वर आले. सतीश पाटलांचा अजितदारांवर निशाणा. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर. जामखेडमधील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. भाजप पक्षप्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं मी आता पुढचा विचार करेन, नाहीतर मूळ राष्ट्रवादीचं काम करेन. भाजप पक्षप्रवेशाबाबत एकनाथ खडसेंची मोठी प्रतिक्रिया. एकनाथ खडसे आमच्या सोबतच राहतील, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. चंद्रशेखर बावनकुळेंची खडसेंवर प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी. जरांगेंकडून पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा. अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच मंचावर. रामराजेंकडून तुतारी हातात घेण्याचा इशारा. रणजित नाईक निंबाळकर जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारींची दखल न घेतल्यानं रामराजे नाराज. कार्यकर्त्यांना बोललेलं खपून घेणार नाही. तुमचा अपमान झाला तर मी मोदी शहा बावनकुळेंशी बोलेन. अजितदारांची ग्वाही. तर युती धर्म पाळला गेलाच पाहिजे. तटकरेंचं वक्तव्य. तिकिटाच्या लाईनमध्ये सर्वच आहेत. तिकीट कुणाला मिळेल हे कळेलच. हिरामण खोसकरांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. काँग्रेसने अधिक जागा लढाव्यात. कार्यकर्त्यांची इच्छा. आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्र घेऊ. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. अजित पवार गट जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार. दुसऱ्या टप्प्यातील 16 उमेदवारांची घोषणा. राष्ट्रवादीचे राज्यातील नेतेही प्रचारासाठी जम्मू काश्मीरला जाणार.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ. योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी मुदतवाढ. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकणवासियांची गावी जाण्याची लगबग. मात्र महिन्याभरापूर्वीच बंद झाले अनेक रेल्वे गाड्यांचं आरक्षण. गणेशोत्सव काळात आंबा घाटात वाहतूक कोंडी. आंबा घाटाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा फटका. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गासाठी ये जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंची शासकीय सेवेत थेट नियुक्ती करण्याचं राज्य शासनाचं धोरण. 34 खेळाडूंची शिपाई पदावर नियुक्ती केली जाणार. क्रीडा विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला. मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या सुकाणू समितीत नव्या सदस्यांचा समावेश. समितीचा कार्यकाळ 2024-25 शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत वाढवण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय. राज्यातील 4 कृषी विद्यापीठात 12,000 पदं मंजूर. मात्र अजूनही 54% जागा रिक्तच. अनेक विभागात गेल्या काही वर्षांपासून भरती होत नसल्यानं कृषी विभागाचे विद्यार्थी नाराज. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. विविध प्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी. प्रियंका चतुर्वेदींची मागणी. काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रेंची मुख्यमंत्र्यांना पत्रली तक्रार. नगरसेवक निधीच्या नावाखाली सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याचा शीतल म्हात्रेंचा आरोप. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. धुळ्यात भाजपच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष. अंबरनाथमध्ये मवियाकडून शाब्दिक जोडेमारो आंदोलन. मालवण प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटासह ठाकरे गटाला खिंडार. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांसह हजारो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. दहिसरमधील सुधीर फडके उड्डाणपूल ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या नवीन पुलाचा भूमिपूजन. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांसह गोपाळ शेट्टींची उपस्थिती. मागाठ ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे आणि महिला आघाडीच्या वतीनं महिलांच्या सुरक्षेसाठी जागर कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदेंचा सपत्नीक सहभाग. बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचं राज्य सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मवियाचं आंदोलन. घोषणाबाजी करत सरकारचा नागपूर जिल्ह्यात थकबाकीपोटी 94,284 ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित. 249 कोटी लाखांचं वीज बिल थकवल्याप्रकरणी महावितरणची कारवाई. धारावीतील 11,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सेवाभावी संस्था मैदानात. सर्वेक्षणाला दिला पाठिंबा. पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात. मार्गाला काही तांत्रिक परवानगी मिळणं बाकी. आंदेकर टोळीचा बॅकबोन असल्यानंच पुण्यात वनराज आंदेकरची हत्या. आंदेकर टोळीची मोठी दहशत असल्यानं सोमनाथ गायकवाडनं प्लॅन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर. तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये गेल्या 3 दिवसात मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक नद्यांना पूर. 4.5 लाख नागरिकांना फटका. आणखी 2 दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम. 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित. आतापर्यंत 25 जनावरांचा मृत्यू तर 1 जण वाहून गेला. हिंगोली जिल्ह्यात 36 तासानंतर पूर ओसरण्यास सुरुवात. मुसळधार पावसामुळे घरांसह शेती पिकांचं नुकसान. जायकवाडी धरण 89.33% भरलं. माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची जायकवाडीतून पाणी सोडण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू. पावसानंतर धुक्याची चादर पसरली. धुक्याचा पिकांना फटका बसण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यातील संततधार पावसाचा कापूस पिकाला मोठा फटका. पावसामुळे हातातील कापसाचं पीक जाण्याची शेतकऱ्यांना चिंता. मुंबईतील मालवणी मोहम्मद अली कंपाऊंडमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना नाहक त्रास. नांदेडमधील पैनगंगा नदीला महापूर आला. 3 महिन्यानंतर सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप समोर येत आहे. 3ही धारा प्रवाहित. जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणाचे 41 पैकी 18 दरवाजे पूर्ण उघडले. हातनूर धरणातून तापी नदी पात्रात 98,670 क्युसेक पाण्याचा विसर्ग. हिंगोलीत कयाधू नदीवरील पुलाचा काही भाग तुटला. वसमत ते उमरा फाटा येथील राज्य महामार्गावरील भाग तुटला.
बीडमधील बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावर युवकांची हुल्लडबाजी, प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी, मात्र अद्यापही प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त नाही. बीडच्या माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, गंगामसला येथील श्री मोरेश्वर मंदिर पाण्याखाली. वसमत नांदेड जाणाऱ्या उघडी नदीला पूर, नदीच्या पुराचं पाणी अनेक शेतजमिनीमध्ये शिरलं, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, वाहन चालकांना खड्ड्यांमुळे नाहक त्रास, खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. नेरूळमध्ये संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं शिक्षक सन्मान सोहळ्याचं आयोजन, यावेळी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील मारबत मिरवणुकीची आज सुरुवात, पिवळी आणि काळी मारबतच्या मिरवणुकीत नागपूरसह विदर्भातील नागरिक सहभागी होणार. नंदुरबारच्या शहादा शहरातील मच्छिंद्रनाथ गणेश मंडळाच्या बाप्पांचा भव्य आगमन सोहळा, मंडळाच्या सदस्यांकडून जयघोष करत जल्लोषात लाडक्या बाप्पाचं आगमन. मुंबईच्या आरे भास्कर मैदानात गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय, पर्यावरण संवर्धनासाठी घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन या तलावात करण्याचं आवाहन. गणेशोत्सव काळात भंडारा किंवा प्रसादामध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज, मिठाई, खवा, तुपासह खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएची विशेष मोहीम. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू, मुंबई, ठाणे, पालघर विभागातून सुटणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचं आरक्षणही पूर्ण. नंदुरबार शहरातील मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची वाढ, खड्डे वाढल्यानं पालिकेविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, खड्ड्यांची पूजा करून वृक्षारोपण करत आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यात मिरची पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, पावसाची संततधार आणि हवामानात बदल होत असल्यानं मिरची पिकावर रोग, शेतकरी आर्थिक संकटात. नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांकडून गणपती विसर्जनाच्या मार्गाची पाहणी, विसर्जन मिरवणुकीत अडचण येऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून दक्षता. दुर्गम भागातील आदिवासी कलाकारांना युवक राष्ट्रवादीच्या वतीनं गुलाबी कपड्यांचं वाटप, युवा संवाद यात्रेनिमित्ताने 2000 कलाकारांना कपड्यांचं वाटप. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी साजरा केला जन्मगावी बैलपोळा सण, नाथरा इथे शेतातील बैलजोड्यांचं कुटुंबियांसमवेत पूजन. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडून बैलांची सपत्नीक पूजा, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलजोडीला खाऊ घातला नैवेद्य. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात परंपरेनुसार पोळा सण साजरा, मंदिरात बैलजोडीचं लग्न लावून पूजा. बैलपोळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या बार्शीतील अंबाबाईची वाडी गावातील शेतकरी अविनाश कापसे यांचा अनोखा संदेश, मायबाप सरकार लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित बहीण योजना आणा, संदेश देत सरकारला आवाहन. कल्याणमधून बनावट परवान्याच्या आधारे व्हीआयपी सुरक्षेत सहभागी होणाऱ्या तोत्या बॉडीगार्डला बेड्या, आरोपीकडून 12 बोअरची बंदूक आणि 6 जिवंत काडतूस जप्त. मुंबईतील कोपर खैरण्यामध्ये दागिने चोरणाऱ्याला अटक, दीपेंद्र जालिम असं चोरट्याचं नाव असून त्यांनी चोरलेली चैन आणि मंगळसूत्र हस्तगत. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आणि सूचनांसाठी भाजपची टीम सज्ज, ही टीम मुस्लिम समाजाशी संवाद साधणार, 5 राज्यांचे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा समावेश. मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, कृषी क्षेत्रासाठी 14,000 कोटींच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सेबी प्रमुख माधवी पुरी काँग्रेसच्या निशाण्यावर, माधवी यांनी सेबीशी संबंधित असताना आयसीआयसीआय बँकेसह 3 ठिकाणाहून पगार घेतल्याचा पवन खेडा यांचा आरोप. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी विभव तुरुंगात होते. आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणं कायद्याविरोधात, सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सरकारवर ताशेरे ओढले. वंदे भारत स्लीपर रेल्वे गाडी तयार, 2 महिन्यात सेवेत येणार, पुढील 10 दिवसात गाडीची चाचणी सुरू होणार. गाझा हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सर्वात मोठं निदर्शन, पोलिसांच्या सुटकेसाठी 5 लाख लोक रस्त्यावर, नेतन्याहू यांच्यावर संरक्षण मंत्री नाराज असल्याची माहिती. रशियन गुप्तहेर समजल्या जाणाऱ्या व्हाईट बेलुगा व्हेल व्लादिमीरचा मृत्यू, नॉर्वेच्या खाडीत मासेमारीसाठी गेलेल्यांना व्हेलचा मृतदेह आढळला, मृत्यूचं कारण स्पष्ट.